महाआंदोलन अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य अशा आशयाचे बॅनर बीडमध्ये झळकलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने झळकलेले ते तुम्हाला मी पूर्णपणे दाखवतोय। हे जे बॅनर झळकलेले आहेत ते दोन्ही बाजूने आहेत, जसं ही बाजू तुम्हाला दाखवतोय पण त्याच्या विरुद्ध बाजूला देखील हे बॅनर झळकलेले आहेत। मनोजदादा जरांगे पाटील यांचं कठोरातील कठोर आमरण उपोषण 29 ऑगस्टला आंतरवली सराटीत सुरू होतं आणि त्याचे बॅनर बीडच्या मुख्य बाजारपेठेच्या या रस्त्यावरती आपल्याला झळकलेले पाहायला मिळत आहेत आणि अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। 29 ऑगस्ट चलो आंतरवली सराटी, मराठ्यांचं शेवटचं आरपारचं आंदोलन अशा प्रकारचा आशय त्याच्यावरती लिहिलेला आहे आणि अत्यंत आकर्षक असे हे बॅनर बीडमध्ये झळकलेले आहेत। बीडचा हा मुख्य बाजारपेठ आहे बीडची आणि या मुख्य बाजारपेठेवरती हे सगळे बॅनर आपल्याला झळकलेले पाहायला मिळत आहेत। मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण, अत्यंत कठोरातलं कठोर आमरण उपोषण आता आंतरवली सराटीमध्ये सुरू होत आहे आणि त्या अनुषंगाने हे सगळे जे बॅनर आहेत ते आपल्याला बीड शहरामध्ये या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतो की अशा पद्धतीचे अशा आशयाचे बॅनर बीडमध्ये झळकलेले आहेत। ज्यांनी कोणी हे बॅनर लावले त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सगळ्यांनी हे बॅनरचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण मनोजदादा जरांगे पाटील यांचं मराठा समाजासाठीचं शेवटचं हे आरपारचं आंदोलन होणार आहे आणि या आरपारच्या आंदोलनाची तयारी यावरूनच लक्षात येतं की बीड जिल्हा किती ताकदीने या उपोषणामध्ये या आमरण उपोषणाला पाठिंबा देणारे हे सिद्ध होत आहे। आणि एवढेच नाही तर आणखी पुढे बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत। जी बाजारपेठ आहे बघू शकता की पाठीमागून सुद्धा हे बॅनर अशा पद्धतीने या ठिकाणी लावलेले आहेत, म्हणजे दोन्ही बाजूने हे बॅनर या ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर पुढे देखील हे बॅनर या ठिकाणी झळकलेले आहेत। मी संपूर्ण बॅनर आहेत लावलेले, ते संपूर्ण बॅनर आपल्या बीडमध्ये लावलेले आहेत आणि ते दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे। मित्रांनो, हा माझा छोटा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंट्समध्ये लिहा। हे बघू शकता अशा पद्धतीने अत्यंत लक्ष वेधणारे हे बॅनर रस्त्याच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं जे आमरण उपोषण होणार आहे त्याचे हे बीडच्या मुख्य बाजारपेठेतले बॅनर अत्यंत लक्षवेधी, मराठा आरक्षण, मराठ्यांचं शेवटचं आरपारचं महाआंदोलन अशा प्रकारचा याच्यावर मेसेज लिहिलेला आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे बॅनर्स या ठिकाणी झळकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मित्रांनो, बीडमधले हे बॅनर आहेत आणि अत्यंत लक्षवेधी बॅनर आहेत आणि मी अगदी स्कूटीवर बसून हे सगळं तुम्हाला लाईव्ह दाखवलेलं आहे। आपलं हे लाईव्ह तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट्समध्ये लिहा। काही कामानिमित्त बाजारपेठेत आलो होतो आणि इथं बघायला भेटलं तर अशा पद्धतीचे हे बॅनर झळकलेले आहेत। संपूर्ण हे बघू शकता तुम्ही, खूप मोठ्या प्रमाणात हे बॅनर लावलेले आहेत। या बीड शहरामध्ये हे सगळे बॅनर झळकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाठीमागे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल आणि पुढे देखील हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। खूप मोठ्या प्रमाणात हे बॅनर लावलेले आहेत आणि मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावरती समाज बांधवांचा असलेला हा ठाम विश्वास आणि बीड नगरीमध्ये झळकलेले हे बॅनर, त्याच्यावरती स्पष्टपणे मजकूर लिहिलेला आहे। 29 ऑगस्ट चलो आंतरवली सराटी अशा प्रकारचा मजकूर या बॅनरवरती या ठिकाणी लिहिलेला आहे आणि आपण बघतोय बीडमधली ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत की ही चळवळ कशी जनसामान्यांमध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये ही चळवळ रुजलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण एकदा सांगावा आला 29 ऑगस्टचा की मराठा समाज मागे हटत नाही, की आपण अनेकदा त्या ठिकाणी वारंवार बघितलेलं आहे आणि अशा पद्धतीचे हे बॅनर या ठिकाणी झळकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकाच बाजूने नाही तर हे बॅनर अगदी दोन्ही बाजूने हे बॅनर या ठिकाणी झळकलेले आहेत आणि बीडची जी संपूर्ण मुख्य बाजारपेठ आहे त्या संपूर्ण मुख्य बाजारपेठेवरती हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। बांधवांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय शिवराय।